गोष्ट टोपीवाला आणि माकडं. एकदा एक टोपीवाला गावातून शहरात आपल्या टोपी विकायला चालला होता. त्याच्या डोक्यावर एक मोठं टोप्यांचं टोपलं होतं, त्यात विविध रंगांच्या आणि प्रकारांच्या टोप्या होत्या. रस्त्याने जाताना तो खूप दमला आणि दुपारचं ऊनही खूप होतं. तो एका मोठ्या झाडाखाली विश्रांतीसाठी झोपला. टोपीचं टोपलं त्याने बाजूला ठेवून झोप घेतली. त्याच्या झोपेच्या दरम्यान काही माकडं झाडावरून खाली आली. त्यांना टोपीचं टोपलं दिसलं. माकडं खूप खोडकर होती. त्यांनी एक एक टोपी उचलली आणि डोक्यावर घातली. थोड्याच वेळात सर्व माकडं झाडांवर टोपी घालून बसली होती, लाल, निळ्या, हिरव्या टोप्या. टोपीवाला उठला तर काय पाहतो, त्याचं टोपलं रिकामं. तो खूप घाबरला आणि चिडला. मग त्याने वर पाहिलं तर झाडांवर माकडं टोपी घालून हसत होती. तो त्यांना ओरडला, दगड फेकले, पण माकडं काही टोपी खाली टाकायला तयार नव्हती. मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने स्वतःची टोपी काढून जमिनीवर फेकली. हे पाहून माकडांनी त्याची नक्कल केली. सर्व माकडंही आपापल्या टोप्या जमिनीवर फेकू लागली. टोपीवाला पटकन सर्व टोपी उचलून पुन्हा आपल्या टोपल्यात भरतो आणि हसत हसत पुढे निघून जातो.